साधूंच्या नावाखाली सरकारनं संधी साधूपणा करू नये। साधूंच्या नावानं जमीन सपाट करायची आणि उद्योगपतींना दान करायचं काम सुरू। उगाच संघर्ष वाढवू नका, राज ठाकरेंचा इशारा। पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची सेना काँग्रेसवर नाराज। विश्वासात न घेता स्वबळाची घोषणा केल्यानं नाराजी। चेन्नीथलांनी ठाकरेंना मुंबईमध्ये चर्चा करू असं कळवलं होतं, सूत्रांची माहिती। जिल्हा परिषदांसह महापालिकांचा निवडणुकांचा मार्ग मोकळा। नगर परिषद नगरपंचायत निवडणुका ठरलेल्या वेळेतच होणार। 21 जानेवारीला सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी। आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुन्हा सोडत काढणार, सूत्रांची माहिती। नव्यानं प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता। तपोवनची जागा शेकडो वर्षांपासून साधुग्रामसाठी आरक्षित, फक्त रोपटी तोडणार। दुसरीकडे नवी झाडं लावायला 15,000 खड्डे खणतोय, मंत्री गिरीश महाजनांचं वक्तव्य। महाजनांसोबत दुश्मनी झाली तरी हरकत नाही, पण तपोवनातील झाडं तोडू देणार नाही, अभिनेते सयाजी शिंदेंचा इशारा। साधुग्राम उभारण्याकरता झाडांची कत्तल करण्याच्या निर्णयाला विरोध। बीडच्या सरपंच संतोष देशमुखांचं प्रथम पुण्यस्मरण। जरांगे पाटील, अंबादास दानवे, बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर मस्साजोगमध्ये उपस्थित असणार। न्यायाच्या लढाईमध्ये सोबत असलेल्यांनी पुण्यस्मरणाला येण्याची धनंजय देशमुखांची विनंती। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे सिल्वर ओक निवासस्थानी। तुपे शरद पवारांची भेट घेणार। आपल्या पाठीशी देवाभाऊ आहेत, धमक्याला घाबरू नका। बोर्डीकरांची लेक सर्वात मोठी डॉन। परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकरांचा विरोधकांना इशारा। कल्याणमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या किरण घोरड यांची पूर्ववैमनस्यामधून हत्या। मुरबाड महामार्गावरील मामणोली गावाजवळ धारदार शस्त्रांनी हल्ला करत निर्गुण हत्या। या प्रकरणी गुन्हा दाखल, आरोपीचा तपास सुरू। पहिलीपासून हिंदी सक्ती 98% नागरिकांना नकोच। त्रिभाषा धोरण समितीच्या जनसंवाद कार्यशाळेमध्ये विरोधाचा सूर। 5वीपासून हिंदी असावी, नागरिकांचं मत। एअरबस A320 विमानांमध्ये सोलार रेडिएशनचा धोका। विमानाचा वेग, उंची, दिशा आणि इंजिन नियंत्रणामध्ये बिघाड होण्याची शक्यता। सॉफ्टवेअर अपडेटपर्यंत 250 विमानं उडणार नाहीत। चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या श्रीलंकेच्या मदतीसाठी भारताचं ऑपरेशन सागर बंधू INS विक्रांत आणि INS उदयगिरीनं मदतीचं साहित्य कोलंबोमध्ये पोहोचवलं जाणार। श्रीलंकेमध्ये अतिवृष्टीनं झालेल्या पुरामध्ये आतापर्यंत 80 जणांचा मृत्यू तर 56 जण बेपत्ता।